ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल पिंपळे। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी येथे जळगाव जालना रेल्वे प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत पाळधी, पहूर, सुनसगाव, देवपिंपरी, पळसखेडा, मिराची आणि करमाडीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत रेल्वे प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। शेतकऱ्यांनी मांडलेल्या भूमिकेनुसार प्रस्तावित जळगाव जालना रेल्वे प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार असून काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी 2 भागात विभागल्या जाणार आहे। त्यामुळे शेतीची मशागत, सिंचन व्यवस्था आणि दैनंदिन शेतीची कामे करताना मोठ्या अडचणी निर्माण होतील अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। याशिवाय रेल्वे मार्गामुळे परिसरातील पर्यावरणावर परिणाम होण्याची शक्यता असून ध्वनी व वायू प्रदूषणासह दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागेल असा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत हा रेल्वे प्रकल्प शासनाने तात्काळ रद्द करावा अशी एकमुखी मागणी बैठकीतून करण्यात आली आहे। बैठकीत पहूर येथील प्रदीप लोढा, वासुदेव घोंगडे, तुषार बनकर, पाळधी येथील ज्ञानेश्वर सोनवणे, NG पाटील, सुरेश सुशीर यांच्यासह विविध गावांतील शेतकरी बांधव उपस्थित होते। यावेळी प्रकल्पाबाबत पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याबाबतची चर्चा करण्यात आल्याची माहिती उपस्थित शेतकऱ्यांनी दिली आहे। जालना जळगाव रेल्वे मार्ग रद्द करा, रद्द करा, जालना जळगाव रेल्वे मार्ग रद्द करा, रद्द करा, रद्द करा। आज रोजी पाळधी या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये 16 तारखेला पाळधी गावाची जी मोजणी होणार होती जळगाव जालना प्रकल्पासाठी व आजूबाजूच्या गावाचेही काही पहूर, पळसखेडा, सुनसगाव येथील सुद्धा जे बाधित शेतकरी आहे ज्यांची जमिनी याच्यात जात आहे त्या सर्वांची मीटिंग आज पार पाडली आणि त्यामध्ये एकमुखी ठराव झाला की सर्व आजूबाजूच्या ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन हा प्रकल्प रद्द करावा। 95% शेतकऱ्यांचा याला विरोध आहे आणि त्यामध्ये ज्या जमिनी जात आहे त्या एका लहान लहान अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या एका शेताचे 2 तुकडे होत आहे। तसेच काही शेतकरी भूमिहीन होत आहे, मिळणारा मोबदला तोडका आहे। यामुळे सर्व शेतकरी या प्रकल्पाला विरोध करत असून हा प्रकल्प रद्द व्हावा असं सर्वानुमते ठरलं आहे। आपण थोड्याच दिवसामध्ये 2-3 दिवसामध्ये कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन 30 तारखेला या रेल्वे बाधित व हायवे बाधित शेतकऱ्यांची आपल्या जळगाव जिल्ह्याचे सर्व आमदार, पालकमंत्री, आदरणीय गुलाब भाऊ, संकटमोचन गिरीश भाऊ, केंद्रीय मंत्री रक्षाताई या सर्वांच्या समोर आदरणीय सावकारे साहेब हे सर्वजण एकत्रित जळगावला मीटिंग घेणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा तिथे हजर राहावं आणि कलेक्टरला साहेबांना निवेदन देण्यासाठी जेही तारीख ठरेल आपली त्या तारखेला आपण सगळ्यांनी जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी जळगावला जमावं व हा प्रकल्प करणे असे बहुतांशी 95% शेतकऱ्यांचे याला विरोध आहे। तरी हा प्रकल्प रद्द व्हावा। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।